कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज या तब्येतीमुळे असू दे सोडा, नंतर लावतील की धनाजी लावल, शांता कोणतर लावते। अधिपती हा तुमच्या वडिलांना जरा आवरावं लागल। म्हणजे त्यांची आणि सुनबाईंची गट्टी काही बरोबर नाही। अहो लोड घेऊ नका आईसाहेब, मास्तरीनबाई मस्त हुशार आहेत, त्यासनी बरोबर कळतंय कोण कसं आहे कोण कसं आहे। आणि मला माहिती आहे की आमचा बाप काय आहे, मी त्यासनी बरोबर सांगतो मास्तरीनबाई, तुम्ही टेन्शन घेऊ नका। पण आम्ही इतक्या वेळा सांगतोय सुनबाईंना, पण सुनबाई आमचं काय ऐकत नाहीत। आम्ही त्यासनी सांगितलं की आम्ही बघू त्यांच्या तब्येतीचं, पण नाही, सारख्या मध्ये मध्ये येतात, सारखं विचारतात त्यांना दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायचं काय। ते आता काय झालंय माहित आहे का, मास्तरीनबाईसने आमच्या बापामध्ये त्यांचे वडील दिसतात, असा गोळा आहे तो। आणि काय नाही, त्यांनी फक्त एकदा विचारलं असेल तुम्हाला की दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जायचं का म्हणून, बाकी काय त्यांच्या मनात नाही। तुम्ही पण ते मनात ठेवू नका, सोडून द्या, त्याचा विचार करू नका, तुम्ही आराम करा बरं। हां, मी तुमच्यासाठी त्या डॉक्टरला घेऊन येतो, थांबा। काय अधिपती, आम्ही गेल्यानंतर मुलगा म्हणून आमच्या चितेला अग्नी द्या, आमचं क्रियाकर्म करा, आमच्या अस्थी गंगेत टाका तुमच्या हातानं। देवी, सगळं ऐकून डोकं बधीर झालंय माझं। असं कसं कोणी करू शकतं? खूपच भयंकर आहे हे सगळं। मला फार वाईट वाटलं अधिपतींसाठी, बिचारे काही कारण नसताना या सगळ्यामध्ये भरडले गेले। एवढ्या लहान वयात त्यांची आई गेली, आईसारखी दुसरी बाई घरात आली आणि तिला आई समजायची चूक अधिपतींनी केली आणि त्या चुकीची शिक्षा भुवनेश्वरी मॅडमनी संपूर्ण घरादाराला दिली। सगळं काही बळकावून बसल्या। अधिपतींना शिकू दिलं नाही हे सगळ्यात वाईट आहे। पण देवी, मला आता सत्य कळलंय, मला ताकद दे, मला ही चूक सुधारता येऊ दे, मला सगळं ठीक करता येऊ दे। अधिपती अजूनही लहान मूल आहेत, त्यांना सांभाळावं लागेल मला, आणि आता हे सगळं वाचवणं ही माझी जबाबदारी आहे। आधी तर मला अधिपतींना अलर्ट केलं पाहिजे। आशीर्वाद दे देवी, मला सगळं नीट करता येऊ दे। सुनबाई, तू हित? म्हणजे ताईने तुला सांगितलंय ना व, घरातल्या देवीचं दर्शन तू घ्यायचं नाहीस म्हणून? पण देवी तर सगळ्यांची आहे। ही देवी माझ्या ताईची। मग तुम्ही का पाया पडताय? ताई माझी बहन आहे। मी या घरची सून आहे, आणि देव कोणा एकाचा नसतो, सगळ्यांचा असतो। पण तुझा हक्क नाही या घरात। मॅडम, ह्या घरातल्या हक्काविषयी तुम्ही नका सांगू मला, मला माहिती आहे। लईच तोरा दावायली की ही। आईसाहेब काय बोलताय तुम्ही हे दिवे लागण्याच्या वेळेला? अधिपती, आमचं मन आम्हाला सांगताय की काहीतरी परीत घडणार आहे। काय घडत नाही असलं, उगाच टेन्शन घेऊ नका। एक तर तब्येत बरी नाही तुमची, आणि काय तर आपलं बोलायला लागलाय तुम्ही। आराम करा बरं तुम्ही इथं, आणि त्या डॉक्टरला आता फोन बिन करत नाही, मी घेऊनच येतो। नका नका, डॉक्टर फिक्टर काय नग, हे बघा तुमच्याशी बोललं नव्ह की आम्हाला लई बरं वाटतंय। अधिपती, तुम्ही ऊर्जा आहेस आमची, तुमच्याकडे बघितलं नव्ह की आमची सगळी दुखणी पळून जातात। ठीक होता मी आता। नक्की काय? एवढ्या पट्ट्या ठेवल्या डोक्यावर, हा ताप गेला की पळून कुठं राहील तो? हा काय तुम्ही? बरं, तुम्हाला फॅक्टरीत जायचं होतं ना, तुमची सगळी कामं राहिली। हा जायचं होतं, ते सीएला ठेवला मी बसवून तिकडं फॅक्टरीत ऑफिसमध्ये, हिशोबाचं जरा काम होतं, तो मगा धरणं बसलाय तिकडं। आता जाऊन बघीन मी, आता रात जाणार अख्खी त्या कामात। आमच्यामुळे तुमचा दिवस वाया गेला की। तुझे पहिलं तुमची तब्येत महत्वाची, बाकी काय नाही। अधिपती, आता आम्ही ठीक आहोत, तुम्ही जावा आता फॅक्टरीत जावा, आमची काही काळजी करू नका, जावा तुम्ही। नाही नाही नको,
मी इथं थांबतो तुमच्यापाशी. मी त्यासनी फोन करून सांगतो उद्या येतो म्हणून. अहो तुम्ही गेला नाही तर तो सीए फोन करून पिडल आम्हाला. करोडो रुपयांची बिलं आहेत, तुम्ही बघायला पाहिजे नीट काय ती. आणि काल तुम्हाला ती फाईल पाहिजे होती ना, ती देतो तुम्हाला. अहो आत्ता राहून दे, उद्या बघू, तुम्ही आराम करा. आमच्या आजारपणामुळं कामं अडायला न ग. थांबा, आम्ही तुम्हाला देतो. नाहीतर असं करतो, आम्ही जातो. अहो आता तुम्ही आजारी आहे तर तुम्ही कशाला? अहो फॅक्टरीत जावंच लागल, कारण आम्हासनी खबर लागली आहे की फॅक्टरीमध्ये माल मारला जातोय. म्हणजे अहो म्हणजे रातच्याला गोडाऊन जवळ माणसं गिरट्या घालतात म्हणून. कच्च्या मालावर नजर आहे त्यांची. अहो सीसीटीव्ही आहे तिथं, वॉचमन असतो तिथं बसलेला. तरी बी एकदा चक्कर टाकली पाहिजे की नाही? बघितलं पाहिजे ना समजा नीट आहे का नाही. महागाचा माल आहे तिथं, आणि आपण दिसलो तिथं रातच्याला तर परत फिरकायची नाहीत बेनी. तुम्ही थांबा, सुनबाईन संग एकट्या पडतील त्या. हो तुम्ही थांबा हो आईसाहेब, आम्ही असताना तुम्ही जावा, म्हणजे पाप लागून द्या आम्हाला. अहो पण थांबा, एकदा ठरलं ना मग ठरलं. ठीक आहे, आणि गावली बेनी तर सरळ त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. आणि ते हिशेबाचं पण संप आजच. बघा काय म्हणतोय तो सीए. बर तुम्हाला ती फाईल देतो आम्ही, शिक्का मारून ठेवलंय. ठीक आहे. ताई, जेवण लावाय सांगू? नाही न ग आम्हाला. म्हणजे तापामुळे तोंडाला चव नाही. अगं बाई, तुला ताप आलाय बाई? अगं मग गोळ्या बिळ्या घ्याव्या लागतील ताई. वरण भात खा की जरा. हा नाही न ग, न ग. हो आईसाहेब, असं का करला हो? तुम्ही जेवणार नसला तर मग मी बी जेवत नाही बघा. अहो आता न ग म्हणलं, थोड्या वेळाने खाऊ आम्ही. हा तुम्ही काळजी नका करू, खाऊ आम्ही. बरं अधिपती, तुम्ही चला की जेवायला. नाही, मी फॅक्टरीत चालू आहे. अहो जेवून जावा की. त्यांचा डबा पाठवू फॅक्टरीत. त्यांना काम आहे, महत्वाचं आहे, जायला हवंय. ठीक आहे. तुम्ही जेवा खरं. हा येतो. जावा. आणि ऐका, हं, नीट जावा. तुम्ही आराम करा. ताई, तू आत्ता का पाठवलंस त्यासनी? सांगितलं नवं काम आहे म्हणून. अगं भय ताई, पर एवढ्या रात्री त्यासनी का पाठवलंस? ज्या अर्थी तू एवढ्या रात्री पाठवलं म्हणजे तुझ्या डोसक्यात काय तर असेल. उगाच तू असं काय करणार नाहीस. जा तू. भूक नाही का लागली तुला? अगं ताई, भुकेचं सोड. सुनबाई लई थोबाड वाजवायल्या. अगं मी तिला म्हणलं का सुनबाई आपल्या देवीचं दर्शन घेऊ ना गस. ताईनं सांगितलं आहे ना व तुला. तर मला म्हणती कशी, मी आज सून हाय या घरची, मला अक्कल शिकवू नका सा म्हण. मला जे पाहिजे ते मी करणार. ताई, अगं ही सून आहे तर फणस काढायला. चांगली चेचली पाहिजे, नाहीतर हाताबाहेर जाईल बघी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.